बॉलिंगसाठी मयुरेश राणे येतात पहिली ओव्हर घेऊन. लेट्स प्ले रेडी टू फाईट. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर बॅटने एक जबरदस्त टायमिंग केलं गेलंय आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर रन्स मिळतील तिकडे 2 रन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर थोडा फटका पण पाहिला फसताना पाहिला गेला. परंतु रन्स मात्र तिकडे मिळतील 2. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा लालबाग क्रिकेट धमाकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉल देखील आपण पाहतो ऑफ स्ट्रिकच्या इकडे एक जबरदस्त पिचिंग पाहिली गेली परंतु व्हाईट बॉल. क्रुशल मॅच आहे. जसं लीग मॅच संपत येते तसं मग अजून पॉईंट टेबलवरती सर्वांचं लक्ष असेल. या बॉलवर स्टेपवरून खेळायचा प्रयत्न करत होते परंतु डेड बॉल. कोणती टीम चॅम्पियन होईल उद्या आपल्याला समजेल. 6 टीम मधून मात्र एक टीम चॅम्पियन होईल. टायटल जिंकणं गरजेचं आहे. लालबाग क्रिकेट धमाका कोण जिंकेल 16व पर्व आहे क्रीडा स्पर्धेचं. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान लालबाग. या बॉल देखील समोर डावला गेलाय. जबरदस्त टायमिंग केला गेला परंतु रन्स मिळतील मात्र तिकडे 2 रन. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 2 रन्स तिकडे मिळतात. या बॉल देखील आडव्या बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न करतात. फटका थोडा फसला गेला. हवेत बॉल जातोय. खेळाडू आहेत तिकडे परंतु बॉल निघून जाईल. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मात्र तिकडे मिळेल. खूप चांगला प्लॅटफॉर्म सर्व खेळाडूंसाठी मात्र ही क्रिकेटची मेजवानी आहे. क्रिकेट जिंकणं हरणं होत असतं परंतु ते खेळणं गरजेचं आहे. इकडे देखील बॅट तर फिरवली होती परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक रस्ते मात्र धावफलक पुढे जाईल. बरोबर आहे दादा. हलकीशी हवा पण चालू आहे. मॅच आपण पाहिलं तर कोणता संघ बाजी मारेल या मॅच वर देखील सर्वांचं लक्ष आहे. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला तर बॅटची एज घेतली गेली आहे आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. नवीन बॅटर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अमन. यावर देखील स्लो रन पाहिला गेला. गुड बॉलिंग जबरदस्त पिचिंग करत असताना मयुरेश राणे परंतु तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल रन मिळेल. मयुरेशला पण माहिती की पहिली ओव्हर शांत येणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडा स्कोर थांबवणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 8 रन्स वरती 1 विकेट गेली आहे. बॅटिंग करत असताना विदिशा स्टार्स. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर बघता बघता समाप्त झाले. रन्स झालेत 8 रन्स वरती 1 विकेट. विदिशा स्टार्स. रन्स पण आली, विकेट पण आली एक. कॅमेरामॅन आमचे आर्यन कुठे असेल तर आपण इकडे कॉन्टॅक्ट करायचा आहे.
समोर आहे, समोर असं आहे, असं आहे. अजून असं आहे, सुके तू पण असं आहे. बस बस बस, सुके तू पण असं मागे जा. रुवांग. हा, शाबाश 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 बॉय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं ध्रुवांक येतात. पहिल्या बॉलमध्ये जबरदस्त पिचिंग केली गेली ध्रुवांकने. दुसरी ओव्हर चालू आहे. लेफ्टामध्ये एक छोटी रनअप आहे. या बॉल ऑर्डर बॅटने खेळले गेले ते पण दिले तिकडे, परंतु काय सुटली आहे. कम ऑन यार, एक ही विकेट था. मंडल इसलिए ध्यान रख बेटा मैच में. इसके लिए ध्यान रख बाबा. मिलेगा, ये भी मिलेगा. चल आराम से, हाथ में आ रहा है बॉल. इकडे देखील बॉलला फिरवला गेलाय. लावडा पिक केली गेली पण हलकासा बाउन्स आहे. रन्स मात्र तिकडे मिळणार नाही. 9 रन्स झाले धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू बॅटिंग करत असताना आपण पाहिलं टीम विदिशा स्टार्स. इकडे देखील आपण पाहिलं कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 10 रन्स झाले धावफलकावरती. गुड बॉलिंग देवांग. ध्रुवांग जबरदस्त बॉलिंग करतात. लास्ट बॉल है, जरा ध्यान लगा के. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल फटका बसला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडली गेली. बॅटर आउट. आपण पर्यंत शांत होताना पहिले गेले. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त रन झाले 10. 2 विकेट गेलेत. न्यू बॅटर श्लोक. स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. सर्वांचं स्वागत आहे अगदी या क्रीडा स्पर्धेमध्ये. लालबाग क्रिकेट धमाका दुसरा दिवस. या क्रीडा स्पर्धेमध्ये भव्य दिव्य असं आयोजन राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे 16वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सिद्धी. समोर टाकला गेलाय. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये. रन्स मिळतील मात्र तिकडे 2. तिसरी ओव्हर चालू आहे. रन झाले आतापर्यंत 12 रन्स. या फ्लो मध्ये खेळणं गरजेचं आहे. 45-50 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना विदिशा स्टार्स. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्याचं आयोजन. 12 रन्स 2 विकेट गेलेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. एक्स्ट्रा रन्स वर कंट्रोल करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय मयुरेश राणे.
या बॉल देखील पुन्हा एकदा सन्मान दिला गेला, समोर हलक्यात ढकलला गेला, नॉट सेकंडला चान्स आहे, थोडी मिसफील्ड, परंतु सिंगल रन. शाबाश यार, राणे, गुड बॉल आहे, नाही लग रहा है, राणे, शाबाश यार, गुड बॉल. शिक्का फुटला स्वामींचा. मयुरेश, 14 रन झाले तफलकावरती. विधीच्या स्टार्स पण फायटिंग टार्गेट पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. ग्राउंड असं आहे की इकडे रन्स पण होऊ शकतात, कधी कधी मॅच फाईट होताना पण पाहायला मिळेल, कधी कधी लोअर स्कोरिंगची पण मॅच पाहायला मिळेल. छोटा ग्राउंड आहे. मगाशी सांगितलं लास्टला प्रॅक्टिस केला ते वाला. थोडा उसको मारने दे. या बॉलवर हवाई सफर, बॉल आपण पाहिलं तर उंचाई गाठले, बॉलनी बरेच लांबी गाठेल का? दोन दोन दोन. रन्स मिळतील तिकडे 2. शाबाश राणे, पुढे गेला जरा, मागे येऊ दे. शाबाश यार, राणे, नाही लागणार. शाबाश, 3 बॉल. शाबाश यार, 3 बॉल घट्ट राणे यार. शाबाश यार, विकेट मिळाली. या बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल, वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मिळतील मात्र तिकडे मयुरेश, त्याला पुल कर. 2 रन. त्याला पुल करू दे. एक बॉल भेटणार, विकेट भेटणार. चल, त्याला पुल कर. तिसरी ओव्हर देखील आपण पाहिलं तर ग्राफ हलकावरती जाताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केली गेली ह्या ओव्हरमध्ये. श्लोक जाधव, आला 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 सर. शांती घे जरा, 2 मिनिट, 2 बॉल आहेत ना. हा बरोबर आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरुद्ध श्रीमंत समर्थ. या बॉल देखील आपण पाहिलं तर एज घेतली गेली, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय 19 रन झाले धावफलकावरती. जेव्हा मयुरेश एक बॉल फक्त भेटला बा, आता गेलेला. आणि आगमन होत आहे राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये आगमन होत आहे. प्रभाग क्रमांक 205 सौ सुप्रियाताई दळवी नगरसेविका ताईंचे या ठिकाणी शुभागमन. ताई आपलं हार्दिक 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 स्वागत. मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 205 नगरसेविका सौ सुप्रियाताई दळवी ताईंचे या ठिकाणी शुभागमन. ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवनिर्वाचित नगरसेविका ताई या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या स्पर्धेनिमित्त. प्रभाग क्रमांक 205 सौ सुप्रियाताई दळवी ताईंचे या ठिकाणी शुभागमन. ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. ताईंना विनंती असेल ताई या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यस, ओव्हर टू यू कम बॉक्स. खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. 20 धावा झाल्यात धावफलकावर, 2 विकेट गेल्यात. आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती.
दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचं एक भव्य दिव्य असं आयोजन बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आमंत्रित केलं जात आहे. हॅलो हर्षद शाबाश हर्षद वर जबाबदारी दिली गेली आहे. शाबाश दादा. हॅलो चेक हॅलो शाबाश हर्षद, शाबाश हर्षद. भाई तनिष. शाबाश हर्षद भाई. अच्छा बॉल डालने का है. 20 रन झाले. धावफलकावर 2 विकेट गेलेत बॉलिंगसाठी हर्षद. मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे टेनिस बॉल क्रिकेट. या बॉलवर समोर उडवला गेला हवाई सफर. बॉलने मात्र उंचाई घातली. लांबी गाठेल का? चलेगा. 2 रन्स तिकडे मिळत आहेत. चांगलं टायमिंग करत असताना 22 रन्स वरती 2 विकेट गेलेत. बढ़िया डाल रहा है दादा. विदिशा स्टार्स बराबर है. स्टार्ट चांगली केली आहे विदिशा स्टार्सने, परंतु त्याच फ्लो मध्ये खेळणं गरजेचं आहे. शाबाश हर्षद. इकडे देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन तर कंप्लीट केली गेली आहे. डबलचा कॉल होईल का? परंतु एकच रन तिकडे मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 23 रन्स धावफलकावरती. जबरदस्त बॉलिंग केली गेली या ओव्हर मध्ये श्री लेवल संघाने. या इनिंग मध्ये रन्स थोडाफार शांत ठेवलं गेलाय. तेवीस धावा झाल्या. धावफलकावर 2 विकेट गेले विदिशा स्टार्स संघ. सापळा रचला गेला. थोडी क्लोज फिल्डिंग आणली आहे. थोडं प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. शाबाश हर्षद. यावर देखील हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलनी लांबी गाठली आहे. रन मिळतील आपण पाहिलं तर तिकडे 2 रन. शाबाश हर्षद. पुन्हा एकदा मात्र 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. 25. हर्षद. शाबाश दादा बढ़िया डाल रहा है दादा. 25 धावा झाल्या. धावफलकावर 2 विकेट गेलेत. कंपल्सरी मारायचं अन्न आहे. शाबाश अन्न. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हर्षद. जबरदस्त मॅच चालू आहे. कोणता संघ मात्र बाजी मारेल सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. शाबाश हर्षद. यावर देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला, परंतु तेवढ्याच चांगल्या अंदाजामध्ये आरामात. स्ट्रोक खेळले होते, परंतु रन सिंगल मिळेल तिकडे. आरामात. चलेगा दादा. लालबाग क्रिकेट धमाकाचा दुसरा दिवस आहे. उद्या फायनल इकडे आपल्याला पाहायला मिळेल. स्थानिक खेळाडूंचे 6 संघ इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. हर्षद एक बॉल अच्छा डालने का दादा. बॉल टू बॉल गेलो. त्यामुळे देखील पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा फटका फसतोय. डिक्लेअर सर मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मात्र सिंगलनी पुढे जाईल. 27 रन झाले धावफलकावरती. दादा एक बॉल चांगला दादा. एक बॉल 27 रन्स वरती 2 विकेट गेलेत. हर्षद भाई एक बॉल जरा घट्टा. एक बॉल मेहनत दादा. एक बॉल मेहनत. यस. पुन्हा एकदा मॅचकडे आपण म्हणणार आहोत. कुठे ना कुठेतरी या मॅच मध्ये रन्स करणं गरजेचं आहे. शेवटच्या काही बॉल्स मध्ये धावफलक थोडं हलवावं लागेल बॅटिंग करत असताना टीम विदिशा स्टार्स. यावर देखील फटका थोडा फसला गेलाय.
आतमध्ये तो बॉल डबलचा प्रयत्न केला गेला 2 रन मिळतात तिकडे आरामात झाले झाले दोन झाले धावफलक 2 नी पुढे जाईल 29 शबाद दादा यार वेळ बोल 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाले रन झाले 29 आगमन होत आहे प्रभाग क्रमांक 204 चे नवनिर्वाचित कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री किरण प्रभाकर तावडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका आणि या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे माननीय श्री किरण प्रभाकर तावडे प्रभाग क्रमांक 204 चे नवनिर्वाचित कार्यसम्राट कार्यतत्पर नगरसेवक माननीय श्री किरण प्रभाकर तावडे यांचे आगमन. माननीय श्री किरण प्रभाकर तावडे सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. भाऊंचे या ठिकाणी शुभागमन. भाऊ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. निर्वाचित किरणजी तावडे साहेबांचा मात्र इकडे उपस्थित राहिले गेलेत. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आज त्यांना निवडून आणण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा राहिली गेली की लालबाग परळ मुंबईकरांची मराठी आणि मराठीमध्ये मुंबईकर नेहमीच वर्चस्व राहिलं आहे. संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये लालबागवर सर्वांचं लक्ष होतं आणि तो बालेकिल्ला राखला मुंबईकरांनी. शबाज शबाज राजेश भाई 6 बॉल डालने का 6 बॉल अच्छा वाला भाई तू अच्छा ही डालता है देशातील भाई. सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका. पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले राजेश शिवसेना आणि म्हणजे गेले कित्येक वर्ष मग बाळासाहेबांनी देखील आपल्याला कानमंत्र दिलाय. रडायचं नाही लढाईचा हा कानमंत्र तुम्हाला सर्वांना दिला आणि मुंबईकर नेहमीच तो कानमंत्र घेऊन आज उभे आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी गेले कित्येक वर्ष शिवसेना ठामपणे उभी आहे. आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या आपण पाहिलं तर 205 आपण पाहिलं तर दळवी मॅडम देखील इकडे उपस्थित आहेत. सुप्रियाताई दळवी. मुंबई आपली आहे आणि इकडे आवाजही आपलाच असणार आहे. धावफलक आपण पाहिलं तर थोडं शांत होताना पाहिलं गेले. 31 रन झाले धावफलकावर आणि 2 विकेट गेले. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. शबाज राजेश शेवटच्या ओव्हर मध्ये रन्स करावे लागतील. शबाज राजेश भाई 5 बॉल अच्छा डालने का 5 बॉल अच्छा डाल मुंबईकरांचा एक सर्वात लाडका खेळ टेनिस बॉल क्रिकेट. कधी न थांबणारी मुंबई, घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई. या बॉलवर समोर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा फटका बसताना पाहिला गेलाय आणि त्याच मुंबईचं हे लालबाग परळ. त्याच लालबागचा आपण पाहिलं तर लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहत आहोत. शबाज शबाज राजेश भाई बढ़िया डाल 32 रन झाले धावफलकावर. शेवटची ओव्हर चालू आहे. शबाज राजेश जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बॉल घासला पॅन्टीला. सर्व उपस्थित आमचे मान्यवर सर्व महिला भगिनी आज इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. निस्वार्थपणे क्रिकेटवर प्रेम केलंय मुंबईकरांनी. भाई 4 बॉल सिद्धी केले का
उस हिसाब से स्टंप डालो माईक पण यावर्षी आपण बघतोय अगदी गडबड मत करो काही ना गडबड काहीतरी मत नवीन करो करण्याचा प्रयत्न अल्बाकर नेहमी करत असतात आणि 32 रन झाले. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. मोठा स्ट्रोक घेईल का? स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सिद्धे. त्या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल समोर एक जबरदस्त पिचिंग केली परंतु वाईट बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. नियंत्रण थोडं चुकलं. 33 रन्सवरती 2 विकेट गेले आहेत. फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. सिद्धी शेडगे यांना मात्र रन्स करावे लागतील. शाबाश 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 राजेश भाई बढ़िया डालने का भाई चान्स घ्यावा लागेल. कुठे ना कुठेतरी मात्र रन्स करावे लागतील या ओव्हरमध्ये. हाँ चलेगा 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 यार बॉलवर देखील थोडं दर्पण पाहायला मिळत आहे. और इधर रुकेगा राजेश मंडल टाइम लेके डाल और 4 बॉल अच्छा डालने का भाई 33 रन्सवरती 2 विकेट गेलेत. शाबाश 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 दादा शाबाश यार दादा या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा वाईट बॉल. चुकी होतीये. चुकीला माफी नाहीये. या मोमेंटला तुला एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाही. राजेशला थोडं मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. 34 रन झाले धावफलकावर आणि 2 विकेट गेलेत. या बॉल देखील समोर फ्लिक केला गेला. जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. रन मिळतील मात्र तिकडे 2. टायमिंग तर चांगलं केलं होतं परंतु 2 रन्स मिळतील. 36 रन झाले. 2 विकेट गेले. बॅटिंग करत असताना विदिशा स्टार्स 6 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळतायत. त्यातून एक टीम चॅम्पियन होईल. हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. आज सर्व आमचे उपस्थित मान्यवर लगेच प्रभाग क्रमांक 204 आणि 205 चे आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे सदस्य आज किरणजी तावडे साहेब देखील इकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुप्रियाताई दळवी मॅडम देखील इकडे उपस्थित आहेत. एक बॉल अच्छा भाई एक बॉल अच्छा एक नंबर रे या बॉलवर देखील पुन्हा एकदा फुल रनिंगचा बॉल तिकडे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल रन सिंगल मिळेल. 37 रन झाले धावफलकावरती. शाबाश राजेश शाबाश राजेश एक नंबर बॉल डाला भाई एक नंबर बॉल डाला कमन दुर्वांग भाई 37 धावते धावफलकावरती. कोणता संघ मात्र बाजी मारेल यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. कोणताही संघ चॅम्पियन होईल हे उद्या आपल्याला समजेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. या बॉल देखील फुलटॉस बॉल समोर उडवला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील तिकडे 2. एक बॉल डॉट आने दे शाबाश यार 39 धावा झाले धावफलकावरती. एक बॉल पीछे आने दे भाई एक बॉल पीछे आने दे कुठे ना कुठेतरी ह्या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग केली. 10 बॉल मध्ये 15 रन्स वरती खेळतात सिद्धी शेडगे. 8 बॉल 12 श्लोक जाधव दोघांनी चांगली इनिंग खेळले. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना स्टँड निळवर आणि हा बॉल जाईल आपण पाहिला तर
सचिव शिवडी विधानसभेचे किंग मेकर माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं आगमन. एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी. युवकांचे आधारस्तंभ, युवकांचे प्रेरणास्थान, प्रत्येक कुवांच्या मागे असणारा हा उभा भाऊ आणि भाऊंचं शुभागमन. शिवडी विधानसभेचे किंग मेकर माननीय श्री सुधीर भाऊ साळवी, भाऊंचं आगमन. भाऊ आपलं हार्दिक 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 स्वागत. भाऊंचं आगमन. भाऊ जय महाराष्ट्र. शिवडी विधानसभेचे किंग मेकर, युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं आगमन. भाऊ आपलं हार्दिक 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 स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये आगमन झालंय माननीय श्री सुधीर भाऊ साळवी. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावर आपण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक 204 माननीय श्री किरण प्रभाकर तावडे आणि त्यांच्या सोबतच प्रभाग क्रमांक 205 च्या नगरसेविका सौ सुप्रियाताई दळवी. या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. यस, ओ टू यू कॉम्बॉक्स. स्वागत आहे सर्वांचा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मान्यवरांची मांदियाळी आज एक बॉल लालबाग परळ. गेले कित्येक वर्ष मराठी माणसाचा बालेकिल्ला असणारा हा शहर. या बॉलवर समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय. जळजळती मशाळ पण समोर पाहायला मिळतीये. LED स्क्रीन वरती मशाळ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष होतं की बुरंबाई महानगरपालिका, परंतु महानगरपालिकेवरती आणि या लालबाग परळवरती मराठी माणसांनी दाखवून दिलं ठाकरे ब्रँड. आणि खूप जबरदस्त कामगिरी करत असताना यावर्षी महानगरपालिका देखील पाहण्यासारखी राहिली गेली आहे. सुधीर भाऊ सावळी देखील उपस्थित राहिले गेले आहेत. किंग मेकर आणि जबरदस्त कामगिरी करत असताना चर्चेत राहिले आहेत. या बॉलवर समोर उडवला गेला. पुन्हा एकदा डिक्लर झोन मध्ये अगदी भाऊ आले आणि भाऊंच्या बॅनरवरती बॉल आदळतोय की मी आलोय. आधार स्तंभ आहेत. युवकांसाठी नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलाय. टेनिस बॉल क्रिकेटचे एक भव्य दिवस आयोजन. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन तिकडे मिळेल. 47 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बघूयात कोणता संघ मात्र बाजी मारेल. बॅटिंग करत असताना श्री 11 त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर विदिशा स्टार्स पहिल्या डावामध्ये 46 धावांचं टार्गेट 47 धावांचं एक टार्गेट सेट केलंय. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहोत. आज या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून सर्व आमचे मान्यवर, शिवडी विधानसभा, ज्या विधानसभेवर देखील सर्वांचं लक्ष होतं, सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक, या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर स्टार्ट करावी लागेल. 4 रन झाले धाव फलकावरती. या बॉल उडवला गेला. हवाई सफर स्टँड अँड डिलिव्हर कडक, परंतु रन मिळतील तिकडे 4 रन. स्टेजवर या. परेश यादव, मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत मन्यार, परेश यादव, संदेश परब.
47 धावांचा पल्ला गाठायचा आहे. अजूनही 24 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 38 धावांची गरज आहे. मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहोत. आज लालबाग क्रिकेट धमाकाचा एक भव्य दिवस आयोजन 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. दुसरा दिवस आहे. उद्या फायनल डे कडे असणार आहे. कोणता संघ चॅम्पियन होईल फलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र थोडाफार वरच जाताना पाहायला मिळतोय. लालबाग क्रिकेट धमाकाचा दुसरा दिवस पॉलीसाठी आपण पाहिलं तर आमंत्रित केलं जात आहे. पारच्या हातावर जबाबदारी दिली गेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल उंचाई गाठली आहे. बघूया लांबी गाठेल काय. खेळाडू आहेत तिकडे. बॉल थोडा फिरला. झाडाला बॉल आदळतोय. आणि या ठिकाणी आगमन होत आहे प्रभाग क्रमांक 206 चे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार नगरसेवक माननीय श्री सचिन भाऊ पडवळ यांचे या ठिकाणी शुभागमन. भाऊ आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 203 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ भारतीताई पेडणेकर ताईंचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या स्पर्धेनिमित्त. आणि त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेशजी दळवी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16वा पर्व राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम. आणि या महासंग्रामामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक त्याचप्रमाणे माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. आणि या शिवडी विधानसभेवर आज आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत भगवा झेंडा डोलाने फडकवला. आणि त्याच्या मागे किंग मेकर बनून माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आणि त्यांच्या सोबतच प्रभाग क्रमांक 202 सौ श्रद्धाताई जाधव, प्रभाग क्रमांक 203 सौ भारतीताई पेडणेकर, प्रभाग क्रमांक 204 श्री किरण प्रभाकर तावडे, प्रभाग क्रमांक 205 सौ सुप्रियाताई दळवी आणि प्रभाग क्रमांक 206 माननीय श्री सचिन भाऊ पडवळ अशा या नगरसेवकांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आलेल्या सर्व नगरसेवकांना एकदा टाळ्या वाजवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊयात. आणि प्रथमतः आपण राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य राहिलंय. आणि प्रथमतः आपण पाहतोय व्यासपीठावर सन्मान व्यासपीठावर केला जाईल. विनंती असेल माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते या सर्व नगरसेवकांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. प्रभाग क्रमांक 203 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ भारतीताई पेडणेकर ताईंचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. माननीय श्री सुधीर भाऊ साळवी किंग मेकर, शिवडी विधानसभेचे किंग मेकर आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान प्रेमाची आणि मायाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आज व्यासपीठावर हा विशेष सन्मान केला जातोय. प्रभाग क्रमांक 203 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ भारतीताई पेडणेकर.
पुढील सन्मान केला जाईल 204 चे नगरसेवक माननीय श्री किरण प्रभाकर तावडे, माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. प्रभाग क्रमांक 204 चे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री किरण प्रभाकर तावडे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16वा पर्व आणि हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. पुढील सन्मान प्रभाग क्रमांक 205 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुप्रियाताई दळवी ताईंचा देखील विशेष सन्मान माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर केला जातोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा लालबाग क्रिकेट धमाका आणि या स्पर्धेच्या व्यासपीठावर या सर्व नगरसेवकांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. पुढील सन्मान केला जाईल प्रभाग क्रमांक 206 चे कार्यसम्राट कार्यतत्पर सेवाभावी नगरसेवक माननीय श्री सचिन भाऊ पडवळ यांचा देखील हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. किंग मेकर माननीय श्री सुधीर भाऊ साळवी भाऊंच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर. पदाधिकारी आणि हे सर्व मान्यवर संदेशी परब, यस, हे सर्व पदाधिकारी आपण पाहतोय. आज ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा लालबाग क्रिकेट धमाका गेली आपण पाहिलं तर 33 वर्ष राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रत्येक कार्यामध्ये कार्यरत. अगदी सामाजिक उपक्रम असतील आणि विशेष बाब म्हणजे आदिवासी विभागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप सातत्याने केलं जातं. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने जी स्पर्धा आयोजित केली जाते त्या स्पर्धेमधून जो नफा त्यांना मिळतो त्या नफ्यामधून मात्र आदिवासी विभागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येतं. आणि ही स्पर्धा 16 वर्ष पाहायला मिळते आणि एका मिनिटाची फक्त चित्रफीत तुमच्या समोर सादर केली जाईल. ही चित्रफीत विनंती असेल आपण रेडी राहा आणि ती चित्रफीत आमच्या समोर आता ही प्रदर्शित केली जाते. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष सामाजिक असू दे वैद्यकीय असू दे अशा क्षेत्रामध्ये ही अग्रेसर कामगिरी केली झाली आणि आता व्यासपीठावर NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड उद्योग गृह कॉटन ग्रीन यास राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान यांच्याकडून 25,000 रुपयाचा धनादेश दिला जातोय. व्यासपीठावर माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांना विनंती असेल आणि त्याचप्रमाणे हे सर्व नगरसेवक आपण पाहतोय व्यासपीठावर या सगळ्यांच्या शुभ हस्ते NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड उद्योग गृह कॉटन ग्रीन यांस 25,000 रुपयाचा धनादेश राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा धनादेश या ठिकाणी सुपूर्द केला जातोय.
गेली कित्येक वर्ष सामाजिक उपक्रम अगदी क्रीडा क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर कामगिरी राजेश शिवजी प्रतिष्ठान प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर अशी कामगिरी पाहायला मिळाली आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं भव्य दिव्य असं क्रीडा स्पर्धा क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि ह्या शुभारंभाच्या वेळेला आपण आम्हाला जे आमंत्रित केलं म्हणजे मला वाटतं ह्या निवडणुकीनंतर आम्ही 4 नगरसेवक एकत्र आलेला हा पहिला कार्यक्रम आहे. त्यासाठी तुमचं धन्यवाद. कारण आज या ठिकाणी सुप्रियाताई दळवी आहेत ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि मला वाटतं शिवडी विधानसभेच्या पहिल्या नगरसेविका आहेत इतिहासातल्या. त्यांच्या आहेत भारतीताई आहेत, सुधीर भाऊ आहे, किरण तावडे आहे, मी आहे. आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित खेळाडूंचं तर स्वागत करतोच आहे पण आयोजकांचं खूप मोठ्या स्वागत करतोय. कारण शेवटी असं ॲटमॉस्फिअर तयार करून देणं IPLच्या धर्तीवरती या गिरण गावामध्ये या आपल्यासारख्या संस्था करतायत आणि मोटिवेट करतायत खेळाडूंना. आणि हा जो खेळाडूंचा अनुभव आहे हा दुसऱ्या स्पर्धा खेळण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून पुन्हा एकदा राजे शिवाजी प्रतिष्ठान या सर्व मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वयंसेवक या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांचं मनपूर्वक आभारी आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. सर्व नगरसेवकांचं देखील पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मॅच पाहायला मिळते आज. लालबाग क्रिकेट धमाका आणि योगायोग सर्व शिवडी विधानसभेच्या आपण पाहिलं तर नगरसेवक नगरसेविका इकडे उपस्थित होत्या. श्रीभाऊ सळी स्वतः इकडे उपस्थित आहेत आणि आज एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, खेळायला मिळतंय. या बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. धावफलक आपण पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. अकरा रन झाले धावफलकावरती. लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहत आहोत आणि आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि बघता बघता अगदी हा दुसरा दिवस, दुसरी रचनी आपण पाहत आहोत या क्रीडा स्पर्धेची. या बॉल हाफ ट्रॅकर बॉल समोर उडवला गेलाय आणि रन मिळतील 4. बंद ग्राउंडचं क्रिकेट हे क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. बॉल मध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. लालबाग क्रिकेट धमाका पाहत आहोत. लालबागकर आज सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर हे भव्य दिवस प्लॅटफॉर्म.
दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि 6 संघांमधून मात्र एक संघ चॅम्पियन होईल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. या बॉल देखील समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे व्हाईट बॉल. चालेल. या बॉलवर देखील थोडा आपण पाहिलं तर बॉलर चिरणाप सुद्धा पाहिली गेली आहे, परंतु मॅच आपण पाहिलं तर ऑन आहे. कुठल्याही प्रकारे विकेट गेली नाही. विशाल आणि श्रीकांत परब विशाल धनावडे एक जबरदस्त बॅटिंग करतात. 16 रन्स मात्र सुरुवात केली. 21 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. एक चेंडू 30 धावांची गरज. हवा चालू आहे आणि शिवडी विधानसभेची पण हवा चालू आहे सर्वीकडे. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेला. गुड बॉलिंग. जबरदस्त पिचिंग करत असताना पार्थ. वेगात पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला पार्थने. येईल आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल. 20 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 20 बॉल 30. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. ग्राफ अगदी थोडा वरती जाताना पाहिला गेला आणि एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल कुठे प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट. 16वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान. या बॉलर देखील बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त पिचिंग करत असताना पुन्हा एकदा कमबॅक केला बॉलरने. पार्थ. जबरदस्त पिचिंग केली गेली पार्थने. लाईन लेंथ खूप चांगली आहे. बॅटरला रीड करून बॉलिंग करतायत. टेक्निकली बॉलिंग करतायत. खूप महत्वाचं ती आहे. आज सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आमचे आणि वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेसाठी आज अतिथी मान्यवर सुधीर भाऊ सळवी. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी नेहमीच शिवसेना उभी आहे. गेले कित्येक वर्ष या बॉलवर देखील हवाई सफर. बॉल जातोय आपण पाहिलं तर डीप मध्ये. सोळावं वर्ष क्रीडा स्पर्धेचा आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये हा योगायोग. पडवळ साहेबांनी म्हटलं की आम्ही पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी आज सर्व नगरसेवक एकत्रित आलो आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानने ती मिळवून आणलं. प्लॅनिंग होती की आपण सर्वांना एकत्रित आणायचं. प्रशांतजी जंगम आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या मंडळाचे हितचिंतक आणि मुंबई इंडियन्सचे मॅनेजर म्हणून देखील एक मोठा रोल त्यांचा आहे. सो प्रशांत जंगम आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रीमियर लीग त्याच्यामध्ये खेळला गेणारा संघ मुंबई इंडियन्सचे मॅनेजर प्रशांत जंगम साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि प्रशांत जंगम यांचं मात्र स्वागत होत आहे. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून मात्र प्रशांतजी जंगम मुंबई इंडियन्स टीमसाठी मात्र मॅनेजर म्हणून देखील कार्य करतात. आणि मोठी गोष्ट आहे, मराठी माणूस आज एवढं मोठं कार्य करते. मराठी पाऊल पडते पुढे
सो मराठी माणूस पुढे चाललाय आणि आज प्रसन्न जंगम यांचं मात्र स्वागत होत आहे. जगातील सर्वात मोठी प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग जी मुंबई इंडियन्स टीमचा बोलबाला राहिला गेलाय. चॅम्पियन खूप वेळा मुंबई इंडियन्सला देखील पाहिले गेले तर जे मॅनेजर प्रसन्न जंगम यांचं स्वागत होत आहे. मोस्ट वेलकम जंगम साहेब, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले गेले. मग मुंबई इंडियन्स फक्त IPL खेळत नाही, अनेक टुर्नामेंटचे इव्हेंट्स खेळत असतात. अभिषेक पाटील आपण कुठे असेल तर कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन करायचं. अभिषेक पाटील, जबरदस्त मॅच पाहायला मिळते. या मॅच देखील सर्वांचं लक्ष या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि बॉल जाईल आपण पाहिलं तर, परंतु आतमध्ये आलाय, बॉल झाडाला लागलाय. हेच मुंबईकरांचा क्रिकेट आहे. अल्बा क्रिकेट धमाका आपण पाहत आहोत. 2 रन्स आहेत तिकडे. ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळेल. रन जर पाहिले तर 22. हा मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. जंगम साहेब तिकडे उपस्थित राहिले गेले. बॉल देखील समोर उडवला गेलाय. मुंबई इंडियन्स टीमचे आपण पाहिलं तर नक्कीच मॅनेजर म्हणून देखील कार्य करतायत. आज आपल्याच परिसरातील आणि आपल्याच विभागातील अगदी एक युवक खूप चांगलं कार्य करतोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचं एक भव्य दिव्याच आयोजन. ऑफिशियल स्पॉन्सर माझगरचा देखील आपण बॅनर पाहू शकतो. MCA वर्ल्ड वाईड सर्व आमचे ऑफिशियल्स यांनी आम्हाला सपोर्ट केलाय टुर्नामेंटसाठी. टुर्नामेंट करणं सोपं नाहीये. सर्व मॅन पॉवर, सर्व प्लॅनिंग, सर्व 3 दिवसाची टुर्नामेंट, परंतु मागील 3 महिने प्लॅनिंग करावं लागतं. मॅच थोडीफार शांत होताना पाहायला मिळते. 24 रन झाले. 14 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. 14 बॉल 22 करायचे आहेत. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन मिळतीये. प्रसन्न जंगम साहेबांचं देखील आपण बॅनर पाहू शकतो. आज स्वतः इकडे उपस्थित राहिले गेले आहेत. मुंबई इंडियन्स टीम्स इंडियन प्रीमियर लीग, जगातील सर्वात मोठी प्रीमियर लीग IPL. या बॉल देखील समोर उडवला गेला. स्टँडर्ड निलवड, जबरदस्त टायमिंग करत असताना सिंगल रन तिकडे मिळतीये. दोन रन आहेत. 12 चेंडून 19 धावांची गरज आहे. 12 बॉल 19 करायचे आहेत. ओव्हर झाली आहे. 12 चेंडून 19 धावांची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता स्ट्रॅटेजिक टाइमआउट ऑन आहे.
श्रीमंत समर्थ रॉयल चॅलेंजचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. चला चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आता ऑलरेडी स्ट्रॅटेजिक टाइम आउट तुम्हाला दिला होता. हा चेंडू टाकल्यानंतर पुढील ओव्हरला लगेचच सुरुवात होईल. आपण याची नोंद घ्या. धन्यवाद. सो मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. 27 रन झाले. अजून 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अल्बा क्रिकेट धमाकाचा दुसरा दिवस. उद्या फायनल डे देखील इकडे आपण पाहणार आहोत. समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. कॅच मात्र हातातून निसटते. परंतु 1 मिनिट. ट्वेंटी 27 रन झालेत. बघा हवा आली आणि हवा रन देऊन गेली. त्यामुळे कधी काय होईल याचा नेम नाहीये. 28. 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 13 बॉल 18 करायचे आहेत. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. 13 चेंडूने 18 धावांची गरज. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. रन मात्र मिळेल सिंगल. आणि आता व्यासपीठावर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मुंबई इंडियन्स या संघाचे टीम मॅनेजर आहेत प्रशांतजी जंगम यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. व्यासपीठावरच हा टॉस केला जाईल. मुंबई इंडियन्स हा संघ इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर मुंबई इंडियन्स या संघाचा दबदबा निर्माण झालाय आणि त्या संघाचे टीम मॅनेजर म्हणून सध्या प्रशांतजी जंगम यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा केला जाईल टॉस. टेल्स इज द कॉल आणि हेड्स म्हणजेच टॉस जिंकलाय टीम शैलेश शेडगे. गोलंदाजी करण्याचा निर्णय. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी. संकेत आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच सुरू आहे. जास्त वेळ घेत नाहीये. येस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. चेक. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी हा सामना आपण पाहिलं तर इकडे रंगताना पाहायला मिळतोय.
12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. 12 बॉल 17 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. कोणता संघ मात्र बाजी मारेल? 12 बॉल 17 आणि दोन्ही टीमला एक खतरा. बॉलिंगसाठी आपण पहिल्यांदा आमंत्रित केलं जात आहे विक्रम. पहिला बॉल विक्रमवर मात्र हल्ला बॉल केला गेलाय. बॉल जायला पण पहिल्यांदा हवेत. खेळाडू आहेत तिकडे, एफर्ट्स दिले गेले परंतु रन्स मिळतील तिकडे. 2 रन. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 11 बॉल 15 करायचे आहेत. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. आमच्या मंडळाचे हितचिंतक सिद्धिविनायक मसाल्याचे सर्वेसर्वा माननीय श्री अक्षयजी चिंचकर यांचे या ठिकाणी शुभागमन. अक्षयजी चिंचकर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन मिळेल तिकडे. रॉकेट थ्रो केला गेला. गुड थ्रो. एफर्ट्स घेतले. असे एफर्ट्स घेणं गरजेचं. हे रनआउट तुम्हाला काढणं गरजेचं आहे. बापटे डेकोरेटर्स, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. आणि त्याचप्रमाणे माननीय श्री अजित काका वैउडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माननीय श्री अजित काका वैउडे, आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2026 16व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हे सर्व मान्यवर आज उपस्थित राहतात या स्पर्धेनिमित्त. आज या स्पर्धेची दुसरी रजनी आहे आणि दुसऱ्या रजनीमध्ये सर्व मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर थोडंफार दर्पण आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना या इनिंग मध्ये. हा विशेष सन्मान व्यासपीठावर प्रथमतः करणार आहोत. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान मंडळाचे मानस सचिव माननीय श्री सुशांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मुंबई इंडियन्स या संघाचे टीम मॅनेजर प्रशांत जंगम यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहतोय मुंबई इंडियन्स हा संघ संपूर्ण IPL इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर ज्या संघाचा बोलबाला नेहमीच पाहायला मिळतो अशा मुंबई इंडियन्स या संघाचे टीम मॅनेजर प्रशांतजी जंगम यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेनिमित्त आणि त्यांचा हा विशेष सन्मान. थँक्यू सो मच प्रशांतजी जंगम, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. नऊ चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वाईट बॉल. आणि आगमन होत आहे वडाळा विधानसभा कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय श्री अजित काका वैउडे आणि संपूर्ण त्यांच्या सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16वा पर्व आणि 16व्या पर्वामध्ये आगमन होत आहे माननीय श्री अजित काका वैउडे यांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16वा पर्व आगमन होत आहे. भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभा कोषाध्यक्ष माननीय श्री स्ट्राइक एंडला बॅटर आहे हर्षद. 9 बॉल 13ला हर्षद आपल्या टीमला जिंकून देईल का? या बॉल हर्षदने समोर खेळले गेले. दमदार फटका पाहिला गेला हर्षदच्या बॅटमधून परंतु नॉन स्ट्राइक एंडला. जर डायरेक्ट हिट लागला असता तर चान्स होता परंतु क्रिकेटमध्ये जर दरच्या गोष्टीला महत्व नाहीये.
34 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता 8 बॉल 12 करायचे आहेत. अरे एक बॉल पकड़ के भाई, एक बॉल पकड़ के. लालबाग क्रिकेट धमाकाचा दुसरा दिवस. संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी, प्रेक्षकांची गर्दी, खेळाडूंचं मात्र प्रेम या क्रीडा स्पर्धेवरती. 16वा वर्षीय क्रीडा स्पर्धेचं 8 बॉल 12. या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत जातोय. 1 2 3 4 5 खेळाडू, परंतु बॉल झाडाने पकडलाय. हा 6 खेळाडू गेले, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. थर्टी 7 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. आवाजा बेटा भाई, एक बॉल है भाई. श्री 11 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर विदिशा स्टार्स अशी फायटिंग मॅच चालू आहे. 7 बॉल 11. यावर देखील पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल, परफेक्ट बॉल पाहिला गेला. येईल डॉट बॉल. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 6 बॉल 11 करायचे आहेत. जबरदस्त ओव्हर टाकली याही ओव्हर मध्ये. गुड बॉलिंग. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर हॅलो 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कोणता संघ मात्र बाजी मारेल? सर्व मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिले गेले. सर्व आमचे खेळाडू वर्ग, सर्व प्रेक्षक वर्ग. चला स्पीड अप करायचं आहे. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची सिद्धे. हॅलो 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 11 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये 9 रन्स करायचे आहेत. सर्व प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेतात. सर्व क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. क्रुशल मॅच आहे. 5 बॉल 9 करायचे आहेत. कोणता संघ मात्र बाजी मारेल या मॅच वरती? श्री 11 जिंकेल की विदिशा स्टार्स? या बॉल हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु तिकडे थांबवलं. मंगेशने अगदी थोडं थांबवलं. मंगेश पवार. मंगेश पवारने थोडा चकमा दिला. बोलतो धावू नकोस, थांब. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट करत असताना जबरदस्त बॉलिंग शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर सुशांत. बॅक टू बॅक 2 बॉल आपण पाहिजे डॉट पाहिले गेले. 3 बॉल मध्ये आता 9 रन्स करायचे आहेत. जवा जवा भाई. 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 3 बॉल 9. या बॉल देखील पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 रन मिळतात तिकडे.
थोडीफार मॅच आता मात्र इकडे फिरताना पाहायला मिळते. 39 धावा झाले धफलकावर. 2 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. आपल्या टीमला जिंकून देईल का हर्षद? 2 बॉल 7 ला 6 लगावेल का? कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 2 बॉल 7 करावेच लागतील. जबरदस्त मॅच. स्ट्राईक एंडला बॅटर हर्षद. 2 बॉल 7. या बॉलवर आतली काढा घेतली गेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आता 1 बॉल 6 करायचे. जर हर्षदने टीमला जिंकून दिलं तर लालबाग मध्ये मला असं वाटतं पूर्ण हर्षदची चर्चा असेल. 1 बॉल 6. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री 11. 1 बॉल 6. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुशांत. स्ट्राईक एंडला हर्षद. 1 बॉल 6 करायचे आहेत. 6 येईल का? या बॉलवर लाऊड अपील आणि हा सामना जिंकला गेला. एक जबरदस्त कामगिरी करताना विदिशा स्टार्स वेलपेड अभिनंदन.